हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण छोटा जी म्हणजे गुरुत्व त्वरण नेमकं कशा पद्धतीने असतो, गुरुत्व त्वरण कशावर डिपेंड करतो याचा व्हिडिओ बघितला होता. आज मी तुम्हाला त्या जी मध्ये असणारे वेगवेगळे बदल का घडतात, कुठे घडतात, स्थानानुसार घडतात का, या सगळ्यांची माहिती देणार आहे. जुने व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. त्यासोबत यासाठी लागणारं जेवढं काही 8वी 9वीचं बेसिक आहे ते सुद्धा पुनश्च एकदा तुम्ही बघा. तुम्हाला युट्यूबच्या लिंक वरतीच हे सगळे व्हिडिओ मिळतील. तर बघा, आपण जी च्या मूल्यात असणारे बदलाचा आज अभ्यास करणार आहे. बघा, आपल्याकडे जी चं सूत्र आहे. छोटं जी म्हणजे गुरुत्व त्वरण बरोबर काय असतं, तर मोठं जी म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक. त्यासोबत ज्या ग्रहावरती किंवा ज्या ताऱ्यावरती तुम्हाला या गुरुत्व त्वरण काढायचंय त्याचं वस्तुमान. इथे लक्षात ठेवा, वस्तूचं वस्तुमान इथे कसल्याही प्रकारे कामाचं नसतं किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे जीचं मूल्य, छोट्या जीचं म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत अवलंबून राहत नाही. कारण यासाठीचे असणारे सगळे प्रयोग आपण मागच्या वेळेसच अभ्यासले. आपल्याला कळलं की छोट्या जीचं जे मूल्य असतं म्हणजे गुरुत्व त्वरणाचं मूल्य असतं ते मूल्य कुठेही कुठल्या वस्तूच्या वस्तुमानावरती अवलंबून राहत नाही. तर बघा, आणि हे सूत्र पूर्ण होतं ते म्हणजे त्या दोन वस्तूंदरम्यानच्या असणाऱ्या केंद्रादरम्यानच्या अंतराचा वर्ग. अशा पद्धतीने आपण छोट्या जीचं सूत्र यापूर्वी लिहून काढलं. आता हा कशावर अवलंबून असतो, जर सूत्राकडे पाहिलं तर आपल्याला कळतं की छोटा जी हा अवलंबून असतो कॅपिटल जी वर म्हणजे स्थिरांकावर. पण स्थिरांक हा स्थिर आहे, तो कधीही बदलत नाही. त्याच्यासाठी ऍक्च्युली बदल पण होऊ शकतो, पण फक्त तो एककाच्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणजे एककाची पद्धत जर सोडली तर मोठ्या जी ची किंमत कधीच बदलत नाही. आता जर आपण यमचं म्हणजे वस्तुमानाचा जर विचार जर केला तर वस्तुमान कुठल्याच ग्रहाचं किंवा कुठल्याच ताऱ्याचं वस्तुमान आपोआप बदलत नसतं, अचानक बदलत नसतं. म्हणजे वस्तुमानावरती पण तो एवढा अवलंबून राहणार नाही. मग फक्त एकच मुद्दा उरेल, तो म्हणजे काय, तर छोट्या जी चं मूल्य हे डी वरती म्हणजे अंतराच्या वर्गावरला व्यस्त रूपामध्ये असेल. म्हणजे काय, तर दोन वस्तूंमध्ये असणारं अंतर जर कमी तर तिथे गुरुत्वाकर्षणाचा जो त्वरण आहे म्हणजे गुरुत्व त्वरण आहे त्याची किंमत जास्त. म्हणजे बघा, अंतर जास्त तर गुरुत्व त्वरण कमी. अशा पद्धतीचं सूत्र आपण बघू शकतो. मग याच्याबद्दल काय परिणाम करतो बघा, तर गुरुत्व त्वरणाची किंमत 3 कारणांमुळे बदलत असती. एक म्हणजे पृथ्वीचं असणारा आकारमान. दुसरं, जर तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जागेवर गेला तर. आणि तिसरं म्हणजे पृथ्वीच्या जर तुम्ही खोलावरती जर गेला, पृष्ठभागापासून खाली जर गेला, तर या 3 कारणांमुळे तुम्हाला जी चं मूल्य ठिकठिकाणी वेगळं पाहायला मिळू शकतं. मग त्यातलं पहिलं कारण आपण बघूया. बघा, जी च्या मूल्यातील बदल, कशा पद्धतीने त्याची किंमत किंवा त्याचं मूल्य बदलतं हे आपल्याला बघायचं आहे. त्याचं पहिलं कारण असतं पृथ्वीचा आकार. त्यानंतरचं दुसरं कारण असतं पृष्ठभागापासून उंचीवर. आणि तिसरं कारण असतं पृष्ठभागापासून खोलीवर. पृष्ठभागापासून खोलीवर. तुम्ही किती खोलवर जाता याच्यावरती ते डिपेंड असतं. मग पहिला जर कारण आपण शिकायचं जर ठरवलं की पृथ्वीच्या आकारावरती कसं डिपेंड करतं, तर आपण आतापर्यंत म्हणत आलोय की पृथ्वीचा आकार हा गोल आहे. खरं तर पृथ्वी ही पूर्णपणे गोलाकार नसून ती सुद्धा लंबवर्तुळाकार प्रकारची. बघा कशी आहे पृथ्वी, तर पृथ्वीचा आकार हा थोडासा अशा पद्धतीचा आहे. हा कुठेही गोल आकार नाहीये. जर तुम्ही नीट बघितलं तर वरती आणि खाली आपण जेव्हा आपण नकाशा काढतो वरची बाजू आपण उत्तर भाग घेत असतो. मग अशा पद्धतीने पृथ्वीला असणारा हा जो उत्तरेकडचा ध्रुव आहे किंवा दक्षिणेकडचा ध्रुव भाग आहे, ह्या ध्रुव भागाला पृथ्वी ही चपटी झालेली. बघा, ध्रुव भागाला पृथ्वी ही चपटी असते. तर हा जो मध्य भाग आहे ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, या विषुववृत्ताला ही पृथ्वी
फुगीर झालेली आहे, म्हणजे ती फुगलेली आहे. म्हणजे बघा काय दिसतंय आपल्याला, ध्रुवावरती पृथ्वी चपटी दिसते तर विषुववृत्तावर ती फुगलेली दिसते. यामुळे परिणाम काय होतो बघा, यामुळे परिणाम असा होतो की खरोखर पृथ्वीचं अंतर हे सर्व बाजू समान राहत नाही. जर मी याला केंद्र जर घेतलं, बघा खरं तर ते केंद्र का घ्यायचं, कसं घ्यायचं हे फार लॉजिकची गोष्ट आहे, फार जास्त अभ्यासाची गोष्ट आहे. सध्या जर आपण सद्यस्थितीत त्याला जर केंद्र पकडलं तर कुठल्याही ध्रुवापासूनचं अंतर, बघा ध्रुवाला इंग्रजीमध्ये पोल म्हणतात. मग मी जी त्रिज्या आहे ती पोलार भागामध्ये म्हणजे ध्रुवीय भागात घ्यायची, म्हणून मी त्रिज्येचं चिन्ह आर वापरणार. आर म्हणजे रेडियस, त्रिज्या, पोल म्हणजे ध्रुव, मग ध्रुवासाठी आपण पी लिहिणार. लक्षात ठेवा, चिन्ह जे असतात बाळांनो मराठी मीडियम मध्ये ते इंग्रजीतील चिन्ह वापरण्याची गरज असते, इंग्रजीतील शब्दानुसार घेतलेले असतात. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना थोडासा किचकट वाटू शकतो, पण एकदा शब्दाची एकदा माहिती जर झाली तर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. त्यानंतर विषुववृत्तावरती असणारं जे अंतर आहे ते मी आर ई ह्या चिन्हाने संबोधणार. इथं ई चा अर्थ इक्वेटॉर असा होतो. इक्वेटॉर म्हणजे मराठीमध्ये विषुववृत्त असं असतं. तर आपल्याला दिसून येत आहे की विषुववृत्तावरती आकार मोठा आहे, तर हे जे अंतर आहे पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत ते ध्रुवावरती कमी आहे. मग बघा आपण आत्ताच काय ऐकलं, आपण ऐकलं की जी च मूल्य हे अंतराला व्यस्त रूपामध्ये असतं. म्हणजे काय, अंतर जर जास्त तर जी च मूल्य कमी. आपल्याला सरळ सरळ दिसतंय बाळांनो की इक्वेटॉर वरती म्हणजे विषुववृत्तावरती अंतर जास्त आहे कुणापेक्षा, ध्रुवापेक्षा. म्हणून जे जी चं अंतर असणार आहे ते अशा पद्धतीने असेल, जी चं अंतर हे जी चं मूल्य, छोट्या जी चं म्हणजे गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे जिथं अंतर कमी तिथे मूल्य जास्त, म्हणजे ध्रुवावरती मूल्य जास्त आहे तर विषुववृत्तावरती मूल्य कमी आहे. बघा बाळांनो आपल्याला इथं फरक दिसतोय की पृथ्वीच्या आकारमानामुळे जीच्या मूल्यावरती फरक पडतो, गुरुत्व त्वरणावर फरक पडतो. कशावर डिपेंड करतं ते डिपेंड करतं पृथ्वीच्या आकारावरती. काय आकार आहे पृथ्वीचा, पृथ्वी ही ध्रुवावरती चपटी आहे तर विषुववृत्तावरती ती फुगीर आहे. त्यामुळे तिचा ध्रुवाकडे असणारा जी त्रिज्या आहे ती छोटी आहे तर विषुववृत्तावरती त्याची त्रिज्या मोठी आहे. अंतर जास्त आहे म्हणून जी चे मूल्य कमी आहे. कारण आपण सूत्रामध्येच पाहिलं की छोटा जी जो असतो तो अंतराला व्यस्त रूपामध्ये असतो. अशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास केला. नॉर्मली आपण जी चं मूल्य 9.8 घेत असतो. बघा हे मूल्य जरासं पाठ ठेवण्यासारखं आहे, पण तुम्ही ध्रुवावरती पोलवरती त्याचं अंतर, त्याचं मूल्य घ्यायचंय 9.83 मीटर पर सेकंद स्क्वेअर, मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. आणि इक्वेटॉर वरती म्हणजे विषुववृत्तावर त्याचं मूल्य घ्यायचं असतं 9.78 मीटर पर सेकंदाचा वर्ग. पण नॉर्मली आपण जी चं जे मूल्य असतो ते 9.8 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर एवढं घेत असतो. हे सगळ्या किमती, त्यात असणारा बदल आपल्याला फक्त इथं लिहून घ्यायचा आहे. बघा पहिलं कारण तुम्ही समजून घ्यायचंय, पुन्हा पुन्हा ह्या व्हिडिओला बघा आणि हे सगळं काही तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या. त्याकरता स्क्रीन पॉज करायची आणि लिहून घ्यायचंय. ओके, समान त्याच पद्धतीने आपण पृष्ठभागापासून उंचीवरती जी चं मूल्य कसं बदलतं, गुरुत्व त्वरणाचं मूल्य कसं बदलतं आपण ते बघूया. बघा आता जे दुसरं कारण आपण बघायला जाणार आहे पृष्ठभागापासून उंचीचा काय प्रकार आहे. बघा आपल्याला माहिती आहे आपण नॉर्मली अंतर घेतलेलं आहे. आपण अंतर असं घेतो की हे अंतर पृथ्वीच्या केंद्रापासून पृष्ठभागाचं अंतर आपण आर घेतो. आपण नॉर्मली ते पाठ करतो 6400 किलोमीटर. प्रत्येक विद्यार्थ्याला ही माहिती पाठ असणं गरजेचं आहे. 6400 किलोमीटर हे अंतर आपण घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं बाळांनो, या पृष्ठभागापासून मी काही उंचीवर गेलो. आता काही जण म्हणतात सर मी एक 2 ताळी बिल्डिंग वर गेलो तर जीचं मूल्य किती कमी होईल, किंवा मी 10 ताळी बिल्डिंग वर गेलो जीचं मूल्य किती कमी होईल. एक ताळ फार तर फार एक 3 मीटरचा उंचीचा असतो किंवा 4 मीटर उंचीचा असतो. तुम्ही 10 ताळावर गेला तरी 40 मीटर गेलात. बाळांनो पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. तुमच्या 40 मीटर मुळे तिला फरक पडत नाही.
म्हणजे तुम्ही 1 किलोमीटर उंचीवरती जरी गेले तर जीचं मूल्य खूप काही किमतीनं बदलत नाही हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. यासाठी किमतीचा अभ्यास तुमचा असायला हवा असू द्या. तर मग गरजेचं काय बघा, जीचं मूल्य कधी बदलणार, तुम्ही पृष्ठभागापासून उंचीवरती गेले, आपण त्या उंचीला चिन्ह देऊया h, इंग्रजीमध्ये हाईट, h चिन्ह दिलं आणि त्या तुम्ही उंचीवरती जर गेले, सपोज ही ती उंची, लक्षात ठेवा ही उंची एकतर r पेक्षा जास्त असावी किंवा त्याच्या एवढी असावी, तर आणि तरच जीचं मूल्य कुठेतरी चांगल्या पद्धतीने बदल झालेला आपल्याला दिसून येतो किंवा ठराविक बदल आपल्याला दिसून येतो. तो बदल आपल्याला लागलीच कळून येऊ शकतो. कधी, ज्या वेळेस तुम्ही पृष्ठभागापासून एवढ्या उंचीवर गेलात की ती उंची पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा जास्त आहे किंवा पृथ्वीच्या त्रिज्ये एवढीच ती उंच आहे, म्हणजे पृथ्वीच्या या पृष्ठभागापासून 6400 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला जायचं, त्यानंतर जीचं मूल्य कुठेतरी मोठ्या किमतीने बदल झालेला तुम्हाला दिसून येणार. मग याच्यासाठी काय फरक पडतो बघा, छोट्या जीचं आपल्याला सूत्र पाठ होतं, त्या सूत्रानुसार आपण पाहिलं की अंतर आणि छोट्या जीचं जे मूल्य आहे ते एकमेकांना व्यस्त रूपामध्ये आहे. त्या दोघांचं जर व्यस्त रूपामधलं जर असेल तर त्याचा परिणाम असा होणार की जर अंतर जर जास्त तर जीचं मूल्य कमी. बघा, पृथ्वीचं हे केंद्र आहे, केंद्रापासून वस्तूचं असणारं अंतर उंचीवर गेल्यामुळं अंतर वाढलंय. बघा, आपण अंतर d लिहित असतो, इतर वेळेस जेव्हा तुम्ही पृष्ठभागावर असता तेव्हा तुमचं अंतर r असतं, पण जेव्हा तुम्ही उंचीवर जाता ते अंतर आता r प्लस h इतकं होईल. बघा, दोन वस्तूतलं अंतर हे एवढं होणार आहे. मग अंतर जर वाढलं तर बाळांनो जीचं मूल्य कमी होणार आहे. म्हणून मग आता सूत्र काय येणार बघा, छोटा g हा आता उंचीवर घ्यायचा आहे म्हणून मी तर h लिहिणार. हा h म्हणजे उंचीसाठी लिहितोय बरं का, बाकी त्याचा काही अर्थ नाही, तर कुठली किंमतही वेगळी असणार नाही. तर छोट्या g चं सूत्र आता काय येणार, ते येणार कॅपिटल G m अपॉन r प्लस h चा स्क्वेअर. बघा, अंतराचा वर्ग असतो, आता हे अंतर r ऐवजी r प्लस h झालं. बघा, छेदामध्ये जर किंमत जर वाढली तर g ची किंमत कमी होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जसं जसं उंचीवरती जाणार तशी तशी त्या g ची किंमत पृष्ठभागावर असणाऱ्या g पेक्षा कमी कमी होत जाणार आहे. आणि बघा बाळांनो, कमी 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 होत जाईल, एक अशी उंची येईल की त्या उंचीवरती गुरुत्व त्वरणाची किंमत 0 झालेली असेल. म्हणजेच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गुरुत्व त्वरण दिसून येणार नाही, म्हणजे पुढच्या वस्तूवरती गुरुत्वाकर्षण बल एवढ्या प्रभावी पद्धतीने काम करत नाही किंवा ती वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेली आहे असंही आपण म्हणू शकतो. याचा अभ्यास आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जायचंय, कारण आपल्याला मुक्ती वेग मिळवायचा आहे. नेमकी कसं असतं ते हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आता आपल्याला शिकायचा होता मुद्दा की छोटा जी म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत ही पृष्ठभागापासून उंचीवर गेल्यावर काय होती ते बघितलं आपण की रेग्युलर अंतर हे r असतं, म्हणजे पृथ्वीचं केंद्र आणि वस्तूचं केंद्र, वस्तू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे तर ते r म्हणजे त्रिज्या एवढा असणार, आणि मी उंचीवरती जर गेलो तर ती उंची h मला तिथे घ्यावी लागणार. म्हणून अंतर आता दोन वस्तू मधलं हे r ऐवजी r प्लस h इतकं असेल. सूत्रामध्ये मी फक्त अंतराच्या त्या d च्या ऐवजी r प्लस h चा वर्ग अशी किंमत जर टाकली तर आपल्याला कळून येतं की अंशामध्ये बदल नाही केलाय, पण आपण छेदामध्ये बदल केलाय. छेदाची किंमत वाढली म्हणजे आपल्या भागाकाराची किंमत कमी झालेली आहे. अशा पद्धतीने गुरुत्वाकर्षण त्वरणाचं म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत ही उंचीवरती कमी होते असंच आपल्याला या सूत्राद्वारे दिसून येतं. आता तिसरा मुद्दा आपण शिकायला घेणार ते म्हणजे पृष्ठभागापासून जर आपण खोलीवर जर गेलो तर नेमकं कसा बदल होणार गुरुत्व त्वरणाच्या किमतीमध्ये. तुमची स्क्रीन पॉज करा आणि हे लिहून घ्या. तर बाळांनो, अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत दोन मुद्दे पाहिले की गुरुत्व त्वरणाची किंमत ही पृथ्वीच्या आकारामुळे कशी बदलते आणि पृथ्वीपासून जर तुम्ही उंचीवरती पृष्ठभागापासून एका h एवढ्या उंचीवरती जर गेले तर त्यामुळे कसा बदल होतो. आणि आता तिसरा मुद्दा तुम्ही बघताय की पृष्ठभागापासून जर तुम्ही खोलीवर गेले तर काय परिणाम होणार. बघा बाळांनो, आपण पृथ्वीला जर अशा पद्धतीने जर मांडलं
इथे पृष्ठभागावर असणारा एखादा व्यक्ती अशी खोल अशी विहीर करून जर पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, खरं तर थेरॉटिकली म्हणणं सोपं आहे, पण केंद्रकाकडे जाण्यासाठी काय काय अडचणी येतात हे तुम्हाला वयाच्या पुढच्या टप्प्यावरती नक्कीच कळायला मिळेल. पण आपण थेरॉटिकली जरी असं पकडलं की मी एक अशी खूप मोठा असा बोरवेल बनवला आणि त्यामध्ये एखादी वस्तू सोडण्याचा प्रयत्न करतोय जी केंद्रकाकडे जाते. आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा बेसिक म्हणजे त्याचा पाया आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षण बल काय आहे. तो कुठल्याही वस्तूला स्वतःच्या केंद्रकाकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. आपण पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पृथ्वी ही स्वतःच्या केंद्रकाकडे ओढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कसं, सध्या मी फरशीवर उभा आहे म्हणून मला केंद्रकाकडे ओढल्या जाते, पण इथे जर खड्डं असतं आणि मी जर त्याच्यावरती पाय देऊन उभा राहायचं जर उभा म्हणजे हवेत जर पाय देऊन उभा राहायचा प्रयत्न जर केला तर मी त्या खड्ड्यामध्ये जाणार, कारण मला पृथ्वी त्याच्या केंद्रकाकडे ओढण्याचा प्रयत्न करते. हे इथं महत्वाचं आहे. मग जर मी केंद्रकाकडे जात जर असतो आणि समजा केंद्रावरती जाऊन मी पोहोचलो की घे तू मला ओढत होतास, मी आलो केंद्रकाकडे, आता मला कोण ओढणार? नक्कीच याचं शब्दशः आपल्याला उत्तर मिळेल की एकदा तुम्ही केंद्रावरती गेले की तुम्हाला कोणी ओढतच नाही, कारण प्रत्येक वस्तूला पृथ्वी केंद्रकाकडे ओढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे केंद्रावर गेल्यानंतर गुरुत्वाकर्षण बल शून्य म्हणून तिथं गुरुत्वीय जे बल आहे ते शून्य म्हणून गुरुत्व त्वरणाची किंमत सुद्धा शून्य मिळेल. हे झालं बोलण्याचं, त्याला मॅथमॅटिकली लिहिता आलं पाहिजे. पण जर एकदा सूत्राचा जर आपण विचार जर केला तर बघा सूत्र काय म्हणत होतं, गुरुत्व त्वरणाचं सूत्र म्हणतं कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले अंतराचा वर्ग. आता मी आहे त्या ठिकाणावरून जर मी खाली जर यायला लागलो, बघा थोडंसं थेरॉटिकली इकडे लक्ष द्या. सपोज पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर त्याच्या केंद्रापर्यंतचं अंतर मी म्हटलो आर आहे, आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, आणि मग मी इथून थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न केला. इथे एक मी बिंदू घेतला, बघा पृथ्वीचं जे केंद्र आहे आपण त्याला ओ नाव देऊया. जिथे मी सध्या उभा आहे मी त्या पॉइंटला नाव देणार क्यू, आणि मी एका खोलीवरती गेलो, आपण म्हणूया की मी पृथ्वीपासून डी या खोलीपर्यंत खाली आलो, मी त्या पॉइंटला नाव देणार पी. मग पी पासून तर ओ पर्यंतचं अंतर किती असेल? बघा टोटल अंतर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आहे आर, त्यातून मी खाली आलोय डी या अंतराने. मग आता इथून तर एवढं अंतर किती राहिलं? टोटल आर, त्यातून कटलं डी, म्हणजे आता माझी उरलेली त्रिज्या किती होणार? ती होणार आर मायनस डी. लक्ष द्या, थेरॉटिकल आहे. मला जे अंतर होतं आर, मी खोलीवर गेल्यामुळं माझं अंतर आता आर मायनस डी म्हणजे आर पेक्षा कमी झालेलं अंतर असणार आहे. म्हणजे खोलीवर गेल्यामुळं त्या दोन वस्तूंमधलं अंतर कमी झालं. तसं जर लिहिलं तर बघा सूत्र काही अशा प्रमाणात दिसून येईल, जी बरोबर जी एम भागिले आर मायनस डी चा वर्ग. मग आता एखाद्याला वाटेल सर अंतर कमी झालं म्हणजे जी चं मूल्य वाढायला पाहिजे, उलट जीचं म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत वाढायला पाहिजे. पण बाळांनो तसं होत नाही. तर का? त्याचं काय कारण आहे हेच आपल्याला आज बघायचं आहे. आता कारण काय त्याचं? तुम्ही म्हणताय की अंतर कमी झालं, पण बाळांनो ज्या वेळेस तुम्ही खोलीवरती आलात त्यावेळेस पृथ्वीचं असणारं त्या ठिकाणाचं वस्तुमान सुद्धा कमी झालेलं असतं. बघा त्याला सुद्धा मी एका चांगल्या डायग्रामद्वारे दाखवतोय. सपोज ही पृथ्वी आहे आणि या पूर्ण पृथ्वीचं वस्तुमान आहे कॅपिटल एम. मी काहीतरी अंतराने इथपर्यंत आलो, सपोज मी ते अंतर घेतलं डी, आणि आता मला केंद्रकापर्यंत जाण्याचं अंतर राहिलं एवढंच. आता हे टोटल अंतर आर होतं, त्यातून डी कटलं, म्हणजे ज्या पी पॉइंट वरती मी उभा आहे त्याची त्रिज्या असणार आहे आर मायनस डी. मी जर कर्कटक मध्ये आर मायनस डी एवढी त्रिज्या घेतली आणि जर इथे गोल अशी पृथ्वी जर बनवली किंवा गोल आकार जर दिला तर बाळांनो मला काय दिसून येईल? ही जी मधली जागा आहे तीच माझ्यासाठी ऍज अ पृथ्वी असणार किंवा पृथ्वीचं वस्तुमान असणार. जरा थेरॉटिकल आहे, समजायला थोडंसं कठीण आहे. मी जर खोल जागेवर गेलो, बघा सध्या मी पृथ्वीवर आहे म्हणून माझ्यासाठी पृथ्वीचं वस्तुमान यम आहे. मी उंचावर जरी गेलो तर पूर्ण पृथ्वीचं वस्तुमान माझ्यासाठी यम आहे. पण मी जर खोलावर जर गेलो, ज्या ठिकाणी माझं अंतर कमी होत आहे, आता केंद्रापासून माझं अंतर कमी आहे आणि त्या ठिकाणावरती असणारं वस्तुमान जे ते या बाहेरच्या वस्तुमानावरती अवलंबून राहत नाही. हा जो मी
रेखांकित केलेला जो एरिया आहे, जे क्षेत्रफळ आहे, याच्या वस्तुमानावरती आता काही फरक पडणार नाही. गुरुत्व त्वरणाची किंमतीचा फरक जर पडेल तर या आतल्या वस्तुमानावर, आणि हे वस्तुमान मी घेताना घेणार m डॅश. म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत ही आता पृथ्वीच्या पूर्ण वस्तुमानावर नसून ती जेवढा रेडियस आहे, जेवढी त्रिज्या आहे, त्याच्या दरम्यानच्याच वस्तुमानावर अवलंबून करते. म्हणजे m ऐवजी मला लिहायचं m डॅश. आता प्रश्न निर्माण होतो, आतापर्यंत पाहिलेल्या सूत्रामध्ये वस्तुमान कधी बदलत नव्हतं, म्हणून आपण सरळ म्हणायचो अंतर जास्त की गुरुत्व त्वरणाची किंमत कमी. पण आता इथे असा अडचण आता निर्माण झालेली आहे, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली की आता अंतर कमी झालंय, मग जीचं मूल्य खाली जाताना काय होणार. तर बाळांनो, थोडं मॅथमॅटिकली जर केलं, मी याला मॅथमॅटिकली करून दाखवणार आहे. तुमच्या पुस्तकात फक्त एक ओळ दाखवलेली आहे की दोघांचाही सामायिक परिणाम असा होतो की खोलीवर गेल्यामुळं, म्हणजे डी म्हणजे खोली, डी म्हणजे डेप्थ असतं, डेप्थ म्हणजे खोलीवरती. मी जर खूप खोल जागेवरती जर गेलो तर पृथ्वीचं गुरुत्व त्वरणाची किंमत ही पृष्ठभागाच्या किमतीपेक्षा कमीच होते, असा निर्वाळा तुमच्या पुस्तकाने दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की दोघांचा एकत्रित परिणाम, दोघांचा म्हणजे कोणाचा, तर वस्तुमानाचा आणि अंतराचा. भले अंतर कमी झालं म्हणून तुम्हाला वाटतंय की गुरुत्व त्वरणाची किंमत वाढली पाहिजे, पण लक्षात ठेवा इथे वस्तुमान सुद्धा कमी झालंय. मग इथं अंशामध्ये देखील बदल झालेला आहे, जसा छेदात बदल झाला. या दोघांचा एकत्रित परिणाम असा दिसून येतो की खोलीवरती गुरुत्व त्वरणाची किंमत ही पृष्ठभागावरती असणाऱ्या गुरुत्व त्वरणाच्या किमतीपेक्षा कमी दिसते. नेमकं हे सगळं जे क्लिष्ट आता आपल्या डोळ्यासमोर झालंय, एक वेगळा प्रसंग ओढवलेला आहे, त्याचा आपण गणितीय माहितीच्या रूपात, म्हणजे गणितीय सूत्राच्या रूपात मी आता तुम्हाला दाखवणार, हे प्रूफ करणार, हे सिद्ध करून दाखवणार की कसं तुम्ही खोलीवरती गेल्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे गुरुत्व त्वरण त्या ठिकाणी शून्य होतं किंवा कमी कमी होत असतं. बघा बाळांनो, ते आपल्याला लिहायचंय, पण तत्पूर्वी हा पॉइंट समजून घेण्यासाठी तुम्ही सगळ्या डायग्राम वगैरे तुमच्याकडे काढून घ्या. स्क्रीन पॉज करा. चला तर मग मी आता गणितीय पद्धतीने करून दाखवतो. बघा, तर आपल्याकडे सूत्र होतं पृथ्वीच्या गुरुत्वरणाचं G बरोबर gm भागिले d चा वर्ग. आणि मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही खोलीवरती गेल्यामुळं आता हे जे झालंय ते आहे gm डॅश भागिले r मायनस d चा वर्ग. जर आपण या m डॅश च काही सूत्र आणण्याचा प्रयत्न केला, बघा m डॅश म्हणजे वस्तुमान, कोणत्या भागाचं वस्तुमान, जिथे आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आपल्याला काढायचं किंवा गुरुत्व त्वरण काढायचं, म्हणजे जिथं वस्तुमानाचा बदल तिथे आपल्याला दिसून येतोय त्याच्याबद्दल आपल्याला काढायचं. मग आता m डॅश बद्दल आपण काहीतरी सूत्र बनवण्याचा प्रयत्न करू. बघा, वस्तुमानाबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत. घनता हा शब्द तुम्हाला चांगला माहिती आहे. खूप मुलांना असा प्रसंग पडत असतो, पेच प्रसंग पडत असतो की सर काही भूगोलाच्या पुस्तकांमध्ये आम्हाला लहानपणापासून लिहून येतं की पृथ्वीचं वजन एवढं मोठं. आता विज्ञानाच्या पुस्तकात पण मी त्या दिवशी तुम्हाला लिहून दिलंय की 6 × 10⁻24 किलोग्राम एवढं वजन आहे. एखाद्याला प्रश्न पडतो, सर पृथ्वीला आपण वजन काट्यावर कशी ठेवली असेल, कसं काय आपण वजन मोजलं. खरं तर वजन नाही, आपण वस्तुमान मोजलं. 2 शब्दातला फरक पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. पण प्रश्न पडतो आपल्याला की नेमकं सर वजन कसं मोजलं असेल, पृथ्वी एवढी मोठी, कोणता वजन काटा आणला असेल. पण पृथ्वी जाऊ द्या, सूर्याचं वजन देखील सांगता तुम्ही, छाती ठोकपणे सांगता सूर्याचं वजन एवढं आहे. मग कसं काय, तर बाळांनो लक्षात ठेवा, घनता हा त्याला पर्याय. घनता ही अशी संज्ञा आहे की ती दोन वस्तू, म्हणजे ती कमी किंवा जास्त प्रमाणात जरी असेल तर घनता ती वस्तूची बदलत नसते. म्हणजे माझ्याकडे जर ग्लासभर पाणी आहे किंवा माझ्याकडं एका सिरिंज मध्ये 5 ml जरी पाणी आहे तर दोघांची घनता समान आहे. बघा, पाण्याची घनता सोपी आहे, 8वीच्या विद्यार्थ्यांना फार गरजेचं आहे. 8वीचं जर तुम्ही पुस्तकामध्ये जर 3रा धडा जर बघितला बल आणि दाब, तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल की पाण्याची घनता 1 आहे. 1 म्हणजे काय, तर 1 ग्राम एका ml ला, म्हणजे 1000 ग्राम 1000 ml ला, म्हणजे 1 किलोला 1 लिटर एवढं पाणी येतं. म्हणजे तुम्ही पाणी किलोनी घ्या किंवा लिटरने घ्या, फरक पडत नाही. पण इतर वस्तू त्या किलो आणि लिटरने घेतल्यास त्यात फरक पडतो. म्हणजे तेल आहे, तूप आहे किंवा पेट्रोल डिझेल आहे,
हे लिटरने विकणं वेगळं आणि किलोने विकणं वेगळं, कारण त्या दोघांचं वस्तुमान आणि वजन यात काही फरक असतो आणि तो फरक बाळांनो आपल्याला दिसून येतो घनता या शब्दापासून. म्हणजे काय, जसं पाण्याबद्दल मी सांगितलं तसं पृथ्वीची घनता मोजण्यासाठी अख्खे पृथ्वीचं वस्तुमान आणि आकारमान घेण्याची गरज नाही पडत. तर पृथ्वीवरचा एक दगड सुद्धा फार कामाला येणार. म्हणजे तुम्ही पृथ्वीवरचा कुठलाही दगड उचलला त्याची असणारी घनता आणि पृथ्वीची घनता ही समानच असणार, कारण तोच पृथ्वीचा एक घटक आहे. म्हणून लक्षात ठेवा, घनता ही कधीच बदलत नसते, प्रत्येक वस्तूची घनता ही समान असते. घनताचं सूत्र आपल्याला आठवीत दिलेलं आहे, ते आपल्याला पाठ असायला हवं. काय असतं घनता? घनता बरोबर असतं वस्तूचं वस्तुमान भागिले त्या वस्तूचं आकारमान. बघा बाळांनो, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्याला वजन म्हणता, खरं तर ते वस्तुमान असतं. तुम्ही ऍक्च्युली वस्तुमान मोजता आणि म्हणताना वजन म्हणत असतात. त्या दोघातला फरक मी सांगितलाय तुम्हाला, की आपण नंतर बघूया. बघा, घनतेचं चिन्ह खरं तर रो असतं मोठ्या वर्गात गेल्यानंतर, पण इथं आपण त्या घनतेला चिन्ह डी देऊया. डी म्हणजे डेन्सिटी. तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही चिन्ह इथं वापरू शकता. घनता बरोबर काय? वस्तुमानाला चिन्ह एम, तर आकारमानाला चिन्ह व्ही. बर, पुढे मग आपण हे सूत्र असं लिहू शकतो की वस्तुमान बरोबर काय असणार? बघा, हे इथं ह्या दोघांमध्ये भागाकार आहे, हा व्ही कडे गेल्यानंतर तो गुणाकारात जाणार, म्हणजे काय येणार? घनता गुणिले आकारमान. जरा बाळांनो नीट लक्ष जर दिलं तर पृथ्वी कशी आहे? पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी एखाद्या भरीव गोळ्यासारखी, अगदी त्या लाडू सारखी. मग लाडू सारखी असणारी ही जी पृथ्वी आहे, गोल गोल पृथ्वी आहे, हिचा आपल्याला आकारमान काढायचं. मग यासाठी तुम्हाला भूमितीचा अभ्यासक्रम फार गरजेचा. तुम्हाला मेन्सुरेशन असतं, म्हणजे मोजमापन असतं. त्यामध्ये तुम्हाला महत्व मापनामध्ये कळल की एखाद्या भरीव गोळ्याची जी घनता असते ती असते 4/3 पाय आर घन. म्हणजे काय? 4/3 पाय आर म्हणजे ती गोलाकार वस्तूचा असणारी त्रिज्या, त्या त्रिज्येचा घन करा, याने तुम्हाला वस्तूचं आकारमान मिळतं. मग मला आकारमान या सूत्रापासून मिळणार आहे. बर, घनता बरोबर काय असतं? घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान असतं. आता बाळांनो, मला नेमकं वस्तुमान आणि आकारमान जे काढायचंय ते कोणाच बद्दल काढायचंय? मला काढायचंय ह्या असणाऱ्या छोट्याशा गोळ्याबद्दल. म्हणजे छोटासा हा जो गोळा आहे, जरा विचार जर केला तर याचं जे आकारमान आहे ते कशावर डिपेंड करल? बाळांनो, त्याचं आकारमान म्हणजे वस्तुमान जर मला त्याचं काढायचंय, मग एम डॅश चं वस्तुमान काय असणार? डी गुणिले त्या छोट्याशा गोळ्याचं आकारमान, त्याला व्ही डॅश लिहिणार. छोट्याशा गोळ्याचं आकारमान ना, पूर्ण पृथ्वी नाही घ्यायची आपल्याला, म्हणून याला डॅश वापरलंय. बघा, यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर नक्कीच मला सांगा, मी पुन्हा एकदा समजून सांगाल. आकारमान वस्तुमान बरोबर काय आहे? ते घनता गुणिले आकारमान. मला या मधल्या कक्षेबद्दल काढायचंय का? कारण मी आता या पी पॉइंट वर गेलो आणि माझ्या वरती जी पृथ्वी आहे तिचं वस्तुमान मला कामाचं नाही, तिथून असणारं टोटल खालचं जे पूर्ण वस्तुमान आहे ते मला कामाचं आहे. म्हणून मला त्या वस्तुमानाचं काहीतरी सूत्र बनवायचं, याकरिता आम्ही इथं प्रयत्न करतोय. मग वस्तुमान बरोबर काय येणार? घनता गुणिले आकारमान येणार. हा आकारमान सुद्धा कोणाचा आहे? हा पूर्ण त्रिज्येचा नाही, तर उरलेल्या त्रिज्येचा. इथलं उरलेली त्रिज्या किती आहे? आर मायनस डी ही त्रिज्या आहे, तिचा घन आपल्याला घेणं गरजेचं आहे. ही झालं आकारमानाबद्दल, पण मी सांगितलं वस्तूची घनता बदलत नाही. घनता म्हणजे आकारमान भागिले वस्तुमान भागिले आकारमान. मग इथं वस्तुमान तर पूर्णच घ्यावं लागेल आपल्याला, एम भागिले आकारमान काय घ्यावं लागेल? तर पूर्ण पृथ्वीचं आकारमान किती असतं ते? तर 4/3 पाय आर चा घन. बघा, मग 4/3 इकडं दशांश छेदाला, तिकडे अंशाला, पाय दोन्हीकडे समान. मग मला एम डॅश चं सूत्र मिळेल. एम डॅश बरोबर काय मिळतंय बाळांनो? बघा, अंशाला एम राहतोय, त्यासोबत आर मायनस डी चा घन राहतोय, तर खाली राहत आहे आर चा घन. अशा पद्धतीने मला एम डॅश चं सूत्र मिळालंय. एम डॅश म्हणजे ते वस्तुमान जेव्हा मी पी नावाच्या बिंदूवर होतो किंवा मी डी खोलीवरती पोहोचलो होतो. ठीक आहे, यासोबत पुढे काय मिळणार मला? कुठल्याही बलाबद्दल माहिती. काय म्हणतं बल? एफ बरोबर काय असतं? वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. मग त्या वस्तूचं वस्तुमान बरोबर काय मिळणार? त्या वस्तूवर असणारा बल भागिले गुरुत्व त्वरण. अशा प्रकारे मला सूत्र मिळत आहेत.
मग मला जर गुरुत्व त्वरण जर काढायचं त्या वस्तूचं, आता मी गुरुत्व त्वरण काढणार पूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं नाही तर ह्या पॉइंटवर गेल्याचं. मग तिथं खाली गेल्यामुळे मी त्याच्यासाठी जी ऐवजी गुरुत्व त्वरणाऐवजी जी डॅश लिहिणार आणि आपण जी डॅशचं सूत्र बनवूया. आणि इथं वस्तुमान हे m लिहिण्याऐवजी आपण त्या पॉइंटला m डॅश एवढं वस्तुमान सांगूया. मग बघा m डॅश आणि g डॅश म्हणजे ह्या दोघांमध्ये गुणाकार होता. g डॅशचं सूत्र बनवताना आपण m डॅश जो गुणाकारात होता ते पद इकडं नेलं, बरोबरच्या इकडच्या बाजूस नेल्यामुळं ते भागाकारात गेलं. आता बघा F म्हणजे बल आहे. आता त्या बलाला मी गुरुत्व बल पण म्हणू शकतो आणि गुरुत्वाकर्षण बल म्हणू शकतो. म्हणून मी काही बदल करणार. बघा मला बदल करण्यासाठी बोर्ड पुसावा लागेल. मला जेव्हा जेव्हा असं वाटेल की सूत्र फार मोठं होतंय तुम्ही स्क्रीन पॉज करून पहिले लिहून घेत जा, म्हणजे 2-3 वेळेस तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची तरी गरज लागेल. तर इथे मला या किमती ठेवायच्यात. मी बाकीचं महत्वाचं जे वाटत नाही ते रफ करतोय. बघा आपण इथून पुढे सॉल्व्ह करायला सुरुवात करू. तर बाळांनो मला जी डॅश साठी काय मिळणार आहे? मग गुरुत्व बल F. गुरुत्वाकर्षण बलाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्याचं सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे? कॅपिटल G m भागिले अंतराचा वर्ग हा झाला F आणि खाली m डॅश 1/m डॅश. अशा प्रकारे मला सूत्र मिळालंय त्या पॉइंट वरती जिथं मला गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्व त्वरण मला सांगायचंय. बघा जे कॅपिटल M नावाचं चिन्ह आपण वापरलंय, कॅपिटल M काय म्हणतं? कॅपिटल M म्हणजे ग्रहाचं वस्तुमान आहे, पूर्ण ग्रहाचं वस्तुमान. पण आता मला ज्या पॉइंटवर काढायचं मला ते घेणं तिथं गरजेचं पडेल. छोटा m हे वस्तूचं वस्तुमान आहे आणि d चा वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग तिथे लिहिलेला असणार आहे. आता हे अंतर घेताना पण बाळांनो मला अंतर घ्यावं लागणार g डॅश काढताना, गुरुत्व त्वरण काढताना त्या d खोलीवरती, म्हणजे ह्या अंतराच्या जागी मला r - d चा वर्ग असं लिहिणं गरजेचं पडेल. बघा इथं बदल काय करावं लागेल? d बरोबर घ्यावं लागेल r - d चा वर्ग हे अंतर मला घ्यावं लागेल. आणि m डॅशच्या जागी मला किंमत ही घ्यावी लागेल. m डॅशची किंमत m r - d चा घन भागिले r चा घन. अशा पद्धतीने मला किमतीतले बदल करून तिथं g डॅश लिहिणं गरजेचं पडेल. यामध्ये चला आपण ते अंतर लिहून बघूया म्हणजे आपल्याला काय ते नेमकं कळेल. g डॅश बरोबर g m वस्तूचं वस्तुमान छोटा m भागिले r - d चा वर्ग गुणिले 1/m डॅश. 1/m डॅश म्हणजे या सूत्राला तुम्हाला उलट करावं लागेल. याला उलट केल्यास काय मिळेल बघा, तुम्हाला मिळेल m r चा घन भागिले m r - d चा घन. तर काय होतंय, आपण वस्तूचं गुरुत्वाकर्षण बल घेताना जर इथे पूर्ण पृथ्वीचं जर वस्तुमान जर घ्यायला जर लागलो तर थोडा परिणाम त्याच्यावरती पडणार. पृथ्वीचं वस्तुमान घेण्याऐवजी आपल्याला वस्तू घेणं इथं गरजेचं पडेल. म्हणजे या सूत्राला मी असं लिहिणार F बरोबर वस्तूचं वस्तुमान m × g चा डॅश, g डॅश बरोबर इथं वस्तूचं वस्तुमान m. मग हे सूत्र पुन्हा पाहिल्यासारखंच राहणार. खाली छोटा m आहे म्हणजेच मला फक्त हे जे गुरुत्वाकर्षण गुरुत्व त्वरण काढायचंय ते पृथ्वीच्या त्या भागासाठी काढायचं. म्हणून आता पृथ्वीचं वजन आपल्याला m डॅश एवढं घ्यावं लागेल. त्यामुळे थोडासा बदल आपल्याला या सूत्रामध्ये करावा लागेल. बघा तर मी सगळे सूत्र लिहून घेतो. बघा m इथं कॅन्सल करू. g भागिले इथं d च्या जागी लिहायचं आहे r - d चा वर्ग गुणिले m डॅश. आता m डॅश ची किंमत टाकूया m r - d चा घन भागिले r घन. r - d चा घन भागिले r घन
इथे आर मायनस डी चा वर्ग आणि वरती आर मायनस डी चा घन, तर ह्याचे दोन भाग आणि त्याचे दोन भाग कॅन्सल जर केले तर एक भाग उरणार. म्हणजे आपल्याला काय दिसेल, जी डॅश बरोबर आपल्याला सूत्र मिळतंय जी आर मायनस डी भागिले आर चा घन. अशा प्रकारे मला त्या खोलीवरती आल्यानंतर जी चं सूत्र मिळतंय. बाळांनो आपल्याला या सूत्रापासून विशेष असं काही कळत नाही, पण जरा नीट लक्ष द्या. मी जर म्हटलो की मी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खोलवर जात 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 थेट जर त्याच्या केंद्रावरती जर गेलो, म्हणजे माझं डी हे अंतर जर आर एवढं म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्या एवढं झालं तर काय होणार बघा. जर माझं डी हे अंतर पृथ्वीच्या त्रिज्या एवढं जर झालं, डी आर एवढं जर झालं, तर बघा परिणाम काय होणार, आर मायनस डी. जर दोन्ही जर अंतर जर समान असेल तर दोघांचं असणार वजाबाकी शून्य येणार. जर हे पद जर शून्य मिळालं तर शून्य गुणिले जी हे शून्य आणि शून्य भागिले काही पण करा तर त्याची किंमत शून्यच येणार. म्हणजे गुरुत्व त्वरणाची त्या पृथ्वीच्या केंद्रावर गेलेली किंमत मला शून्य मिळते. अशा प्रकारे मी गणितीय भाषेमध्ये हे तुम्हाला प्रूफ करून दाखवलं की कशा पद्धतीने गुरुत्व त्वरण हे खाली जात असताना कमी कमी होत जातं आणि ज्या वेळेस तुम्ही खाली पोहोचलात म्हणजे पूर्णपणे पृथ्वीच्या केंद्रावर पोहोचलात, केंद्रावर पोहोचल्यानंतर गुरुत्व त्वरणाची किंमत शून्य होते. तर पुन्हा एकदा समजून घेऊया मी कशा पद्धतीने हे सगळं बनवलंय. बघा फार क्लिष्ट प्रकारचं हे सूत्र बनवलेले मी, एकदा त्याला बघा आपण. घनता लक्षात ठेवा, कुठेही पृथ्वीची घनता किंवा कोणत्याही वस्तूची घनता ही बदलत नसते. म्हणून घनतेचं सूत्र आपल्याला सांगितलं होतं वस्तुमान भागिले आकारमान. मग वस्तुमानासाठी मला सूत्र बनवता येईल की घनता गुणिले आकारमान. आता मला त्या भागाचं वस्तुमान बघायचंय की ज्या भागामध्ये पृथ्वी ही फार छोटी झालेली आहे, म्हणजे मी खोलीवरती आलोय म्हणून मी तिथे त्या वस्तुमानाला एम डॅश लिहिलं. त्यावेळेस आकारमान छोटा असेल म्हणून त्याला व्ही डॅश लिहिलंय. आता घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. आकारमान काय असतं, 4/3 पाय आर चा घन. इथे मात्र अंतर घेताना आर न घेता ते आर मायनस डी घेतलं कारण अंतर कमी झालं होतं. जुन्या त्या आकृतीमध्ये तुम्ही नक्कीच बघावं. हे मिळाल्यानंतर मला एम डॅश चं सूत्र मिळतं. एम डॅश बरोबर असतं एम आर मायनस डी चा घन भागिले आर घन. बरोबर. कुठल्याही वस्तूवर प्रयुक्त होणारं बल काय असतं, एफ बरोबर एम गुणिले जी. पण इथं ही जी जे आहे ते गुरुत्व त्वरण मला खोलीवर घ्यायचं होतं म्हणून मी त्याला जी डॅश असं संबोधलं. मग जी डॅश चं सूत्र मला मिळेल एफ भागिले एम. एफ म्हणजे बल. हा बल घेताना मी गुरुत्वाकर्षण बल घेतला म्हणून जी डॅश बरोबर एफ. गुरुत्वाकर्षण बलाचं सूत्र आपल्याला माहितीये जी एम एम भागिले डी चा वर्ग. आता हे जे यम आपण वस्तुमान घेणार होतो पृथ्वीचं, आता पृथ्वी माझी छोटी झाली आहे मग ते छोटी पृथ्वीचं वस्तुमान किती, तर एम डॅश असं आहे. मग तेच मी तिथं चिन्हाद्वारे लिहिलं. हा एक एफ भागिले एम जो होता हा मी 1/m म्हणून बाजूला लिहिलाय, स्पष्ट केलाय. छोटा एम वस्तूचं वस्तुमान तिथे आपण कॅन्सल केलं. इथे मी अंतर लिहिताना तुम्हाला सांगितलं की हे जे अंतर आहे मी जर खोलीवरती जातोय तर त्या खोलीनुसार आर मायनस डी घ्यावं लागेल आणि अंतराचा वर्ग करावा लागेल. मी तो अंतराचा वर्ग इथं लिहिलाय. अशा पद्धतीने आपण काय केलं, जी भागिले डी चा वर्ग म्हणजे हे डी चं इथं किंमत टाकली गुणिले एम डॅश. एम डॅशचं आपण हे सूत्र मिळवलं होतं एम आर मायनस डी चा घन भागिले आर चा घन. आपण हे सूत्र इथं टाकलं. ह्या दोन टर्म आपण कॅन्सल केल्या आणि ही टर्म मिळवली. हे पद मिळवल्यानंतर आपल्याला कळालं की पृथ्वीची त्रिज्या आणि हे असणारी खोली. जर मी पृथ्वीच्या त्रिज्या एवढ्याच खोलीवरती जर गेलो तर बाळांनो काय होणार, जर दोन्हीचं अंतर समान झालं तर दोघांमधला फरक शून्य येणार. फरक शून्य आला की ते पूर्ण पदच शून्य होणार. म्हणजे गुरुत्व त्वरण हे खोलीवर जात असताना सुद्धा कमी कमी होत जातं. अशा प्रकारे आपण जी चं मूल्य आणि त्याच्यात असणारा बदल आपण बघितला. जी चं मूल्य 3 कारणांमुळे बदलतं बाळांनो. पहिलं म्हणजे पृथ्वीचं आकारमान. दुसरं म्हणजे तुम्ही पृष्ठभागापासून उंचीवर गेल्यानंतर जी चं मूल्य कमी होत जातं. आणि तिसरं म्हणजे तुम्ही खोलीवर जात असताना सुद्धा जी चं मूल्य हे कमी होत जातं. गुरुत्व त्वरण यामध्ये होणारे बदल मी तुम्हाला इथे दाखवले. प्रश्न उत्तरामध्ये तुम्ही एकदा बघावं. नवनीतचा त्यासाठी तुम्ही वापर घ्या. मी नोट्स सुद्धा त्यासाठी की प्रश्न उत्तराच्या तुमच्या ग्रुपवरती लवकरच टाकणार आहेत. त्याद्वारे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा की कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. याचा प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करायला पेपरला 1 मार्काला येणार.
जर प्रश्न असा आला की सूत्राद्वारे हे स्पष्ट करा की पृथ्वीच्या केंद्रावर गेल्यावर ती गुरुत्व त्वरणाची किंमत 0 होते, ती कशी होते, यासाठी हे सगळं गणितीय गोष्ट लिहिणं गरजेची पडेल. आणि जर तिन्ही मुद्दे जर विचारले तर 3 मार्कासाठी नक्कीच तुम्हाला बोर्डाला असा प्रश्न येणार. चला, धन्यवाद.